आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघाताच्या 2 घटना घडल्या असून यामध्ये 3 जखमी झाले आहेत. या प्रकरणी महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाईट ते शिरोली रोडवर झालेल्या अपघातात हरिभाऊ मोहन भोगसे वय वर्ष 51, मालन हरिभाऊ भोगसे वय वर्ष 40, राहणार कुरकुंडी तालुका खेड हे जखमी झाले आहेत. यामध्ये एका दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात झाल्यानंतर आरोपी दुचाकीस्वार पळून गेला. अपघाताची दुसरी घटना महाळुंगे गावात तळेगाव चाकण रोडवर घडली. यामध्ये जिशान मुस्ताक पटेल वय वर्ष 31, राहणार नाणेकरवाडी तालुका खेड हे जखमी झाले आहेत. त्यामध्ये रवींद्र बाळासाहेब मोहिते वय वर्ष 32, राहणार ठाकूरपिंपरी तालुका खेड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास महाळुंगे पोलीस करीत आहेत. एसटी महामंडळाने प्रवास भाड्यात भरमसाठ वाढ केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी 30 जानेवारी 2025 रोजी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वतीने जुन्या पुणे नाशिक महामार्गावर एसटी बस रोखून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. एसटी महामंडळाने भाडेवाढ संदर्भात घेतलेला निर्णय हा सर्वसामान्य जनता, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न परवडणार आहे. जनतेमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात असून ते लक्षात घेता शासनाने भाडेवाढ रद्द करावे अशी मागणी आमदार बाबाजी काळे यांनी यावेळी केली. या ठिकाणी 15% भाडेवाढ एसटीला केलेली आहे आणि ही भाडेवाढ खऱ्या अर्थाने सर्वसामान्याला न परवडणारी आहे. मुळातच एसटीची सेवा या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वसामान्य ग्रामीण भागामध्ये जाण्यासाठी असते आणि या एसट्यांची अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये दुरावस्था आणि प्रशासकीय कारभार, त्याचबरोबर या ठिकाणी एसटी वाहनतळाच्या सुद्धा दुरावस्था आहेत. कोणत्याही स्वरूपाच्या सुखसोयी नसताना सुद्धा या ठिकाणी नव्यानं एसट्या सुद्धा महामंडळाच्या माध्यमातून बस स्थानकांना मिळत नाही आणि ग्रामीण भागातील मुलांना, मुलींना, ज्येष्ठांना आणि अनेकांना या ठिकाणी या गोष्टीला सामोरं जावं लागतं आणि तरी सुद्धा या ठिकाणी महामंडळाच्या माध्यमातून राज्य सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये 15%ची भाडेवाढ या ठिकाणी केलेली आहे. खऱ्या अर्थानं ही भाडेवाढ पूर्णपणे चुकीची आहे. कोणत्याही स्वरूपाची भाडेवाढ या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला न परवडणारी आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष चक्काजाम आंदोलन प्रत्येक तालुक्यामध्ये चालू आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा विचार करून आज या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत. त्यामध्ये जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, त्याचबरोबर शिरूर तालुक्याचे तालुका प्रमुख, सर्व शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी आणि खेड तालुक्यातील सर्वसामान्य आम जनता यामध्ये सहभागी झालेले आहे. मला शासनाला एवढंच सूचित करायचंय की या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्यानं आणि शिवसेना पक्षाचा पाईक या नात्यानं खऱ्या अर्थानं ही दरवाढ आपण मागे घ्यावी आणि दरवाढ मागे घेऊन या एसटीचा प्रवास सर्वसामान्यांना या ठिकाणी सुखकर करावा आणि त्या माध्यमातून आपणाला या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या एकच भावना आहेत की आपण ही भाडेवाढ मागे घ्यावी आणि सर्वांना न्याय द्यावा. एवढंच या ठिकाणी एसटी महामंडळाच्या माध्यमातून 15% दरवाढ ही करण्यात आलेली आहे आणि त्याचा एक निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेड महसूलच्या निवासी नायब तहसीलदारांनी केलेले बेजबाबदार वक्तव्य आणि गैरवर्तणुकीच्या विरोधात खेड वकील बार असोसिएशनच्या वतीने राजगुरुनगर या ठिकाणी प्रांत अधिकारी तहसीलदार कार्यालयावर 30 जानेवारी रोजी मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. 2 दिवस न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. वकील संघटनेने ज्येष्ठ सदस्य ॲडव्होकेट विलास काळे आणि निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड यांच्या 4 दिवसांपूर्वी वाद झाले. यावेळी पोलिसांना बोलावण्यात आले होते. या घटनेला राजकीय वळण देण्यात आले. या घटनेनंतर वकील संघटना आक्रमक झाली. त्यानंतर निषेध मोर्चा काढत महसुली निवासी नायब तहसीलदारांचे तत्काळ निलंबन करावे. निलंबन कारवाई न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा खेड वकील बार असोसिएशनच्या वतीने देण्यात आला.
जगातील सर्वात मोठी ऑटोमोटिव्ह पुरवठादार आणि आघाडीची मोबिलिटी टेक्नॉलॉजी कंपनी मॅग्नाने चाकण एमआयडीसीमध्ये अधिकृतपणे आपली नवीन उत्पादन सुविधा सुरू केली आहे। हा अत्याधुनिक कारखाना 65,000 चौरस फुटांवर पसरलेला आहे आणि प्रामुख्याने पश्चिम भारतातील ग्राहकांच्या ऑटोमोटिव्ह ॲप्लिकेशनसाठी अत्याधुनिक लॅचेस आणि आरसे तयार करत आहेत। या नवीन विस्तारामुळे पुढील 3 वर्षात 300हून अधिक नवीन नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे। दरम्यान मागील काही वर्षात चाकण एमआयडीसी भागात लहान कंपन्या सुरू होत असल्या तरी मोठ्या गुंतवणुकीपासून हा भाग वंचित असल्याचे चित्र आहे। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते चांडोली दरम्यान सातत्याने होणारी वाहतूक कोंडीची समस्या दिवसागणिक जटिल होत चालली आहे। पुणे नाशिक महामार्गावर 1 लाख PCU म्हणजेच पर कार युनिट वाहतूक आहे। त्यात अवजड वाहतूक प्रचंड आहे। मागील काही वर्षात या भागाचा शासनाच्या विकास प्रकल्पांनी मोठा विकास केलाय, मात्र संसाधने त्या तुलनेत झाली नाही। त्यात अनेक कारणं आहेत। मागील 20 वर्षात या भागातील रस्त्यांसाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न सुरू असल्याच्या नुसत्या घोषणा होत आहेत, मात्र प्रत्यक्ष कामं सुरुवात होत नसल्याचा मागील अनेक वर्षांचा येथील जनतेचा अनुभव आहे। पुणे नाशिक महामार्गासह तळेगाव चाकण ते शुक्रापूर रस्त्यांचं काम देखील असंच लाल फितीत अडकून पडलंय। पुणे नाशिक महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीमधून मार्ग काढण्यासाठी एलिव्हेटेड कॉरिडॉर मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली होती। ती मान्य होऊन 6 लेन रस्त्यांऐवजी 12 लेन रस्ता मंजूर झाल्याचं सांगण्यात येत आहे। काम सुरू होणार अशी अपेक्षा असतानाच लोकसभा निवडणुका आल्या। त्यानंतर हे काम पुन्हा एकदा थंड बसतात गेलं। केंद्र शासनानं ठरवून केवळ चाकण भागात पुणे नाशिक महामार्ग आणि तळेगाव ते चाकण तसंच शिक्रापूर दरम्यानच्या रस्त्यांची कामे होऊ नयेत आणि येथील कामगार आणि कारखानदारी अडचणीत यावी यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न चालवल्याचा गंभीर आरोप नागरिक आणि प्रवासी यांच्याकडून होतोय। पुणे नाशिक महामार्गावर वाढणारी प्रचंड वाहतूक आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी हा विषय मागील काही वर्षात अत्यंत जटिल झालाय। उत्तर पुणे जिल्ह्यातील नाशिक संगमनेर आळेफाटा नारायणगाव कडून येणारे आणि चाकण औद्योगिक क्षेत्राच्या प्रचंड वाढलेल्या लोकसंख्येमुळे या रस्त्यावर प्रचंड ताण निर्माण झालाय। दररोज नागरिक वाहतूक कोंडीला सामोरं जात आहेत। 2004 साली 4 पदरी रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावर कोणतंही नियोजन झालेलं नाही। 20 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहनांची संख्या वाढली आहे। एलिव्हेटेड कॉरिडॉरची मागणी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना करण्यात आली होती। ती मान्य होऊन 6 लेन 6 पदरी रस्त्याऐवजी 12 लेन रस्ता होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याच्या बाबत देखील नुसत्या पोकळ घोषणा होतात, त्यामुळे जनता आता त्रस्त झाली आहे। लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुका देखील होऊन गेल्या, यामुळे आता तरी या रस्त्याचं काम होणार का याकडे दररोज कोंडीत अडकून पडणाऱ्या आणि अपघातांच्या गर्दीत येणाऱ्या जनतेचं लक्ष लागलंय। खेड पोलीस दलातील 5 पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली, त्यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला। चिखली येथील अतिक्रमण कारवाई जमावाने थांबवली। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चाकण आणि महाळुंगे भागातील पोलीस यावेळी मोठ्या संख्येने बंदोबस्तावर तैनात करण्यात आले होते। कृषी उत्पन्न बाजार समितीची मासिक बैठक संपन्न झाली। यावेळी बैठकीचे मिळालेले मानधन जिल्हा परिषद शाळा देशमुखवाडी येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी देण्यात आले। तसेच पश्चिम भागातील गडद गावातील जिल्हा परिषद शाळेच्या वॉल कंपाऊंडसाठी देखील संचालकांनी आपले मानधन दिले। तसेच यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तालुका मराठी पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान सभापती विजयसिंह शिंदे, संचालक माणिक गोरे, अनुराग जैद, अशोक राक्षे आदींच्या हस्ते करण्यात आला। खेड तालुक्यातील कान्हेवाडी गावात दोघांनी मिळून एकावरती कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सदरची घटना रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली असून यामध्ये बबन उर्फ आनंदा आप्पा कोबल वय 32 राहणार कान्हेवाडी हे गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात प्रदीप उर्फ फंट्या दत्तात्रय करवंदे राहणार कान्हेवाडी, त्याचप्रमाणे सार्थक विकास नाईकडे राहणार कडधे या दोघांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत खेड पोलीस अधिक तपास करीत आहेत। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।